गेम ऑन. पहिलाच बॉल, सुरुवात दमदार केली आहे आणि पहिल्या दिवसाचा पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर, धडाकेबाज षटकार. शेवटचा अंतिम दिवस आणि शेवटच्या महाअंतिम दिवसाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवरती जबरदस्त फटका, तुकारामच्या बॅटमधनं षटकार येतोय आणि षटकाराच्या मदतीनं इथे श्री गणेशा केलाय. सलामीची जोडी तुकाराम आणि प्रकाश. इथे पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेनं. त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय, सिंगल आली. चांगली सुरुवात दिली आहे तुकारामच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती सिक्सर आला, त्यानंतर एक सिंगल आली आहे. धावफलक 7 वरती. षटक क्रमांक पहिलं. गोलंदाज प्रवीण, अतिशय दर्जेदार गोलंदाजीसाठी सुपरिचित हा खेळाडू. इथे सुद्धा फटका खेचलाय, फसलेला फटका. फिल्डर आहे मात्र प्रॉपर टायमिंग झालं होतं, तोलून मापून जबरदस्त प्रहार केलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. करत असताना ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा सामना. शेवटच्या दिवसाची पहिली मॅच मैदानावरती चालू झाली आहे. बरोबर सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये वेळेवरती दोनही संघ उपस्थित झाले. संपूर्ण ऑफिशियल टीम वेळेवरती उपस्थित. सर्वांचं मनोरंजन केलं जातंय. फटकेदार दमदार स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. प्रकाश आला आणि प्रकाशच्या बॅटमधनं हा सुंदर फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग, आक्रमक सुरुवात दिली आहे. 5 षटकांचा सामना आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहताय जबरदस्त सुरुवात दिली. गुलाबी थंडीचे दिवस निश्चितच सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहताय मंत्रमुग्ध करणारं वातावरण. क्रिकेटसाठी जबरदस्त ॲटमॉस्फिअर या ठिकाणी मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतंय. दिनेशभाई हिंदूराव क्रीडा नगरी अगदी दुमदुमून गेली आहे. क्रिकेटचा सीझन, क्रिकेटचा हंगाम, त्याचबरोबर आपली सर्वांची लाडकी म्हशाची जत्रा चालू झाली आहे आणि हा दुहेरी संगम या ठिकाणी या परिसरातील सर्व क्रीडा रसिकांसाठी, त्याचबरोबर भक्त मंडळींसाठी, यात्रेकरूंसाठी आहे. सर्वांना म्हसा यात्रेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. सर्वांनी जरूर यात्रेला जा, आनंद लुटा. इथे चांगला चेंडू, शॉर्ट ऑफ लेंथ, टप्पा खाल्ल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातात. ओव्हर नंबर 1 चा खेळ. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक, हॅलो. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 20 धावा जोडल्यात. सलामीची जोडी प्रकाश आणि तुकाराम जबरदस्त बॅटिंग करतायत. पहिल्या षटकावरती मोठा हल्ला बोल केलाय. जय भोले कोरावले संघासाठी जबरदस्त सुरुवात दिली. फ्लाइंग स्टार्ट या ठिकाणी दिलाय. गोलंदाज प्रवीण, मातब्बर गोलंदाज, आणि त्याच्यावरती हल्ला चढवला. सुरुवातीला तुम्ही पाहताय तर फ्रंटलाईन गोलंदाज निश्चितच प्रवीणवरती भरपूर विश्वास आंबेगावकर टीमचा सातत्यानं राहिलाय, मात्र त्याच्यावरतीच हल्ला, काउंटर अटॅक पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकात 20 धावा वसूल केल्या.
ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. गोलंदाज तयार होतोय. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी सनीच्या खांद्यावर. इथे मिस टायमिंग स्ट्रोक. सीमारेषेवरती टिपलाय झेल. संपलाय खेळ. पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला जात असताना जय बोले कोरावले टीमला पहिला हादरा. सुरुवात झाली. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघासाठी कमबॅक केलं. सनीच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती विकेट अर्जित केली आहे आणि निश्चितच 20 धावा पहिल्या षटकात आल्यानंतर असं वाटलं होतं की मोमेंटम शिफ्ट आणि प्राप्त केलंय बॅटिंग करणाऱ्या कोरावली टीमनं. मात्र लगेचच ब्रेक लावण्याचं काम सनीनं केलंय. पहिल्या बॉलवरती फलंदाज माघारी पाठवलाय. फर्स्ट विकेट डाऊन. प्रकाश बाद झाला. त्यानंतर आपण पाहताय प्रकाशची जागा घेण्यासाठी सागर आलाय मैदानावरती. वन डाऊनची भूमिका तो पार पाडतोय. चांगली गोलंदाजी. सनीचं कौतुक केलं जाईल. यावेळेस तुम्ही पाहिलं असेल अतिशय सुंदर गती परिवर्तन. राईट मोर द विकेट. फिरकीचं आक्रमण. गुगली जबरदस्त. एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही बाजूला चेंडू वळवतोय. सुपर बॉलिंग. जबरदस्त टप्पा पाहायला मिळाला. अगदी समोर टाकला आणि कदाचित लेग कटर साठी खेळला असावा. चेंडू आतमध्ये आलाय. हलकीशी गुगली पाहायला मिळतीये. जबरदस्त गोलंदाजी. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली आणि ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या टीमसाठी छोटस कमबॅक. इथे मिस टायमिंग. झेलची संधी. कव्हरला अजून एक झेल टिपलाय. मोठा मासा गळाला. फलंदाज बाद होतोय दुसरा. बॅट्समन सागर तंबूच्या आश्रयाला. अप्रतिम गोलंदाजी. सनीच्या माध्यमातून तुम्ही पाहताय 4 चेंडू त्यानं टाकले. 2 विकेट अर्जित केल्या. फिरकीचं जाळं या ठिकाणी त्यानं जबरदस्त पसरलंय. फलंदाजांना पायात बेडा ठोकणारी ही जबरदस्त गोलंदाजी. 4 चेंडू त्यानं फेकले. 2 विकेट अर्जित केल्यात. एकही धाव खर्च केली नाही. पहिल्या षटकात 20 आल्या. त्यानंतर या षटकावरती कमांड राहिली आहे सनीची. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमसाठी इथं आपण पाहताय तर फ्युचर ब्राईट करण्याचं काम तो करतोय. पहिली विकेट आली आहे. त्यानंतर आपण पाहताय पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर 2 डॉट. इथे सुद्धा विकेट आली आहे. नवीन बॅटर अनुभवी जितू मैदानावरती. जय बोले कोरावली टीमसाठी मात्र इथून जबाबदारीपूर्वक त्याला खेळावं लागेल. शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. फिल्डर सीमा रेषेवरती. वेल जज कॅच. मैदानात आग लावलीये. सनीनं टिपलाय अजून एक गडी. फलंदाज माघारी. तिसरा हादरा. रिअल हिरोची भूमिका इथे पार पाडतोय गोलंदाज सनी. प्रवीणचं पहिलं षटक आपण पाहिलं 20 धावांचं आलं. त्यानंतर या षटकाला सुरुवात झाली. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. 5 चेंडू फेकले. 3 विकेट त्यानं अर्जित केल्यात. विकेट हॅट्रिक संपादित केली आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक. एकही धाव दिली नाही. जबरदस्त युटर्न इथे पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. नावाला साजेसा खेळ या ठिकाणी ब्राईट ब्रदर्स आंबेगाव करतायत. जय बोले कोरावले विपक्ष
ब्राईट ब्रदर्स आंबेगाव असा सामना. इथे डॉट अपील करतायत लाऊड. पंच तटस्थ भूमिकेत. एकदा जोरदार टाळ्या सनीसाठी. मेडल षटक येत आहे. जबरदस्त गोलंदाजी. याला म्हणतात कमबॅक. येस, 2 षटकं संपली आहेत आणि धावफलकावर 20 धावा. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. सनीच्या माध्यमातून संघासाठी जबरदस्त युटर्न घेऊन देणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकात 20 आल्या होत्या. प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. प्रवीणवरती हल्ला झाला होता. परिस्थिती गंभीर मैदानात करून ठेवली आहे आणि निश्चितच या गंभीर परिस्थितीला छोटासा संगीताचा तडका आपण देऊयात. यस डीजे. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. फुलटॉस घेऊन खेळलाय. लॉंग ऑफला पकडलं, फेकलं. सिंगल. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. मात्र निश्चित आपण पाहिलं तर वेळेवरती स्वतःला आवरलं, सावरलं आणि एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत. षटक क्रमांक 3. आणि दुसरं षटक ज्या वेळेला चालू झालं त्यावेळेला तुम्ही पाहताय तर चांगल्या दर्जाचं कमबॅक. मैदानावरती डॉट पर्सेंटेज वाढलं. जय बोले कोरावले संघ जो सुसाट सुटला होता, ती सुसाट सुटलेली बुलेट ट्रेन त्यांची थांबवली आहे. प्रवीण राईट मोर द विकेट. इथे ऑफस्टंपच्या बाहेर, अगदी बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस बॅटनं. मात्र गती प्रचंड होती. बॅट फिरवण्याच्या अगोदर आपण पाहिलं तर पायावरती आदळतोय. अंपायर डिसिजन इट इज लेग बाईच. एका धावेची मदत येते. स्कोरबोर्ड थोडंसं हलतंय. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव आली. धावफलकावरती 22 धावा. 22. स्वल्पविराम लागलाय. हा स्वल्पविराम आपण पाहताय तर इथून किती वेळ लावला जाईल, किती वेळ शांत ठेवलं जाईल. बॅट्समन स्ट्राईक वरती तयार. सलामीवीर तुकाराम इथे सुद्धा पहा लगेचच बॅकफुटला ढकललंय. जसं पहिलं षटक आपण पाहिलं आक्रमण फार मोठं केलं होतं. तुकारामच्या बॅटमधनं षटकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवात त्यानं दमदार केली होती. त्यानंतर पहिलं षटक संपल्यानंतर जे सनीचं जबरदस्त विध्वंसक षटक आलं तिथून बरोबर बॅकफुटला ढकललंय. स्ट्राईक वरती तुकाराम थोडासा तो सुद्धा डबल माइंडेड. टॉप ऑर्डरचे साथीदार त्याला सोडून गेले. नवीन फलंदाज मैदानावरती दीपक आलाय. दीपकच्या साथीनं त्याला किल्ला लढवायचा आहे. धीरगंभीर राहून खेळावं लागेल. इथे फटका चांगला आहे. जबरदस्त कट. पॉइंटला बीट केलं. डीप पॉइंटला चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर चौकार.
निकेत ज्याचं मनापासून कौतुक आपण करतोय, चांगलं संगीत संयोजन, त्याचबरोबर आमच्या आवाजाची सातत्यानं बरोबर काळजी तो घेतोय, मनापासून धन्यवाद. आई एकविरीचं स्मरण सकाळच्या सत्रात इथे करून देत असताना इथे पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळतोय समोरच्या दिशेला, सिंगल एक धाव कंप्लीट केली. सीमारेषेवरनं चेतन चेंडूला गॅदर केलं, एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहत असताना एक धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकलं ते 27 वरती 27. स्ट्राईक रोटेट होतीये इथे, दीपक आला स्ट्राईक वरती. प्रवीणनं मात्र त्याच्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर लगेच कमबॅक केलं. इथे पहा आतमध्ये आणलं, चांगल्या पद्धतीने चेंडूला इथे रिलीज केलं, शॉर्ट ऑफ लेंथ उंची कमी ठेवली, अगदी एस्टनच्या जवळून निघून जातोय. विकेटच्या मागे रोशन चांगली कामगिरी तिथे पार करतोय आणि चेंडू डॉट संपन्न झालाय. षटक क्रमांक 3 सुद्धा संपलं. या षटकात आल्या 7 धावा, जबरदस्त गोलंदाजी धावफलकावर आहेत. 27. रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होळ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर या ठिकाणी रिपोर्टिंग करा. शिवतेज न्हावे संघ या ठिकाणी उपस्थित आहे. रुपेश दादा प्रतिष्ठान कान्होळ संघ आपण आला असाल तर या ठिकाणी त्वरित रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. छोटासा ड्रिंक्स ब्रेक, स्ट्रॅटेजिक टाइम आउट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 27 धावा, संमिश्र सुरुवात. 9.00 ची सरासरी तुम्हाला जरूर पाहायला मिळते. धावफलकावर 27 धावा आहेत. मात्र इथून उर्वरित 12 चेंडू कशा पद्धतीने खेळले जातील याकडे लक्ष राहील. अतिशय दर्जेदार दमदार कार्यक्रम तुम्ही पाहताय. ग्रामस्थ मंडळ काकडपाडा आणि सिद्धिविनायक स्टार काकडपाडा यांच्या संयुक्त विद्यमानानं काकडपाडा चषक 2026 पर्व पहिलं. मात्र अतिशय दमदार दर्जेदार आयोजन, कुठल्याही गोष्टीची कमी तुम्हाला इथं पाहायला मिळत नाहीये. अतिशय शिस्तबद्ध चाललेली ही स्पर्धा. MPCAचं आम्ही सातत्यानं कौतुक करतो. मसा परिसर क्रिकेट असोसिएशन या परिसरातील ग्रामीणच्या खेळाडूंना, ग्रामीणच्या टीमला हक्काचं व्यासपीठ MPCAनं बनवून दिलं आणि त्यांच्याच अनुषंगानं, त्यांच्याच मार्गदर्शनानं चाललेली ही क्रिकेटची टुर्नामेंट. दिनेशदादा हिंदूराव क्रीडानगरी, या क्रीडानगरीवरती मात्र संपूर्ण मुरबाडकरांचं, संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं आणि टेनिस क्रिकेट विश्वाचं लक्ष सातत्यानं राहिलंय. जबरदस्त हे क्रीडांगण, चारही बाजूला गोल मैदान, दोन्ही एंडकडनं खेळवलं जातं. इथे नावेगाव एंडकडनं षटक क्रमांक 4 साठी गोलंदाज रोशन तयार होतोय. स्ट्राईक वरती फलंदाज तयार. सलामीचा फलंदाज तुकाराम. इथे पहा समोरच्या दिशेला अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय लॉंग ऑफला. जवळ पकडलंय आणि फेक झाली, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या दरम्यान इथे पाहायला मिळते. 2 धावांचं योगदान आलंय. धावफलकावरती जोडलं जाईल 29. तुकारामनं मात्र लगेचच पावित्रा चेंज केला. त्याला माहिती आहे एका बाजूने विकेट जात आहेत, गोलंदाजी चांगली होते. तिथे डोकं लावून फलंदाजी तो करतोय. मात्र रोशनच्या माध्यमातून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. जबरदस्त टप्पा, फुलर लेंथ होता, मात्र गती प्रचंड या चेंडूवरती आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला खेळ ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या टीमने दाखवलाय. पहिल्या षटकात 20 धावा वसूल केल्यानंतर केलेलं शानदार कमबॅक इथे तुम्हाला पाहायला मिळतं. रोशन राईट ओव्हर द विकेट. इथे ओव्हर पिच, फटका दमदार, चेंडू सीमा पार, बॅट्समन तुकारामचा वार, षटकार.
ब्राईट ब्रदर्स आंबेगाव हा संघ मैदानावरती खेळतोय. त्यांना फाईट देत असताना टीम जय भोले कोरावळे. मागच्याच आठवड्यामध्ये याच क्रीडानगरीमध्ये आंबेगावकरांची दमदार दर्जेदार स्पर्धा पार पडली. इथे फटका चांगला आहे, जबरदस्त फटका, प्रहार शानदार. चेंडू तिथे सीमारेषेच्या जवळ अडवला जातोय. दूरवरनं येऊन चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. कानोळ संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. दोघांचंही आणि दोन्ही संघांच्या कॅप्टनचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा आहे, आपण तयार राहा. कान्होळी विपक्ष नावे. बिग फाईट मॅच. आजूबाजूच्या गावातील 2 धाकड टीम. इथे बॅटची एज लागली आहे. थर्ड मॅनला चेंडू जातोय. सीमारेषेवरनं फिल्डर येतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव कंप्लीट होईल का हा प्रश्न आहे. डायरेक्ट हिट केलंय आणि इथे लागलाय झटका धावबादच्या स्वरूपात. फलंदाज बाद. दुनियेचा राजा माणूस दिनेशदादा घरत साहेबांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत काकडपाडा ग्रामस्थांसाठी आणि काकडपाडा चषक 2026 साठी आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. गोलंदाजी करत असताना रोशन अनुभवाचा पुरेपूर वापर या ठिकाणी तो करतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी त्याची अद्यापपर्यंत राहिली आहे. या षटकाचा आपण विचार केला तर एक षटकार जरूर आलाय, त्यानंतर मात्र त्यानं कमबॅक केलं. इथे जागेवरनं खडे खडे टोलावलाय. फटका चांगला आहे. फिल्डर सीमा रेषेवरती चांगल्या पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र सरळ चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 42 42 धावा इथे स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चांगली स्टार्ट तुकारामनं दिली आहे. अजूनही तो मैदानावरती किल्ला लढवतोय. नॉट आउट मैदानात बॅटिंग करत असताना 28 वरती 28. शिवतेज न्हावे आणि त्यांच्या विरोधात रुपेश दादा प्रतिष्ठान कान्होळ या 2 संघांच्या दरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आशिष देशमुख आणि टीम मैदानावरती पाहायला मिळेल. दोन्ही संघांचा हार्दिक सहर्ष स्वागत. ओव्हर नंबर 4 संपलंय आणि षटक संपल्यानंतर धावफलकावर पाहायला मिळतात 42. लास्ट ओव्हर, शेवटचा अंतिम निर्णायक आणि महत्वाचं षटक या ठिकाणी चालू होतंय. गोलंदाज चेतन आलाय. लास्ट ओव्हरची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आकाश तुकारामला साथ देण्यासाठी. शेवटच्या षटकाचा पहिलाच बॉल. इथे धोका होऊ शकतो. धोका झालाय आणि मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना 440 चा झटका. फलंदाज तुकाराम आउट. दोन्ही फलंदाजाच्या दरम्यान आपण पाहताय तर दोस्तीमध्ये कुस्ती झाली आणि रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागलंय. तुकारामला सुद्धा निश्चितच लागलेला हा मोठा झटका.
तो सुद्धा विचार करत असेल, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरी कश्ती थी डूबी वहा जहा पाणी ही कम था. विकेट महत्वाची आली आहे. विश्वास ठेवला होता आकाशवरती, त्याला तिथे थांबायचं होतं, मात्र दोघांमधलं कॉम्बिनेशन चुकलं आणि इथे धावबाच्या स्वरूपात हा झटका लागलाय. चेतनचा हा नेक्स्ट बॉल. इथे मिस टायमिंग, झेलसाठी धावतायत, पकडला जाईल का हा प्रश्न आहे. सीमारेषेवरती जबरदस्त जजमेंट, सुपर झेल, फलंदाज फेल. आल्या आल्या पहिला चेंडू फेस करत असताना गोल्डन डकचा शिकार मोतीराम गॉन. सुद्धा पाठोपाठ विकेट घेण्याची संधी आली आहे. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीम विकेट मिळवली आहे. आशा फार मोठ्या होत्या तुकारामकडनं, मात्र त्याला बाद झाल्यानंतर मात्र फलंदाज बाद होत आहेत. मोतीराम आल्या मैदानाच्या बाहेर, त्यानंतर फलंदाज प्रशांत आला, तो सुद्धा मैदानाच्या बाहेर. सलगच्या 2 चेंडूंवरती चेतननं 2 विकेट मिळवल्यात. इथे विकेट हॅट्रिकची संधी आली आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती चेतन जबरदस्त कामगिरी करत असताना संघासाठी उपयुक्त षटक तो हाताळतोय. अंतिम षटक आणि शेवटच्या षटकावरती जबरदस्त कमांड त्याची राहिली आहे. ही इज ऑन हॅट्रिक. 3 विकेट आणि मेडन षटक जे आलं सनीचं, तिथून जय बोले कोरावले टीमला बॅकफुट पंच दिला. त्यानंतरचं प्रवीणचं षटक सुद्धा चांगलं राहिलं. इथे पुन्हा संधी आली आहे. अजून एक फलंदाज माघारी परतेल धावबाच्या स्वरूपात. जय बोले कोरावले अडचणीत. चेतननं मात्र इथे खेळी घातली आहे. 5वा डॉट. अजून एक डॉट येईल का? एकाच इनिंग मध्ये 2 षटक डॉट येतील का हा प्रश्न निर्माण झालाय. शेवटचा एक चेंडू धाव काढली जाईल का हा प्रश्न आहे. सनीचं मेडन षटक, त्यानंतर चेतन सुद्धा त्याच उंबरठ्यावरती. लास्ट बॉल आणि हा सुद्धा आलाय डॉट. इथे विकेटची संधी. तब्बल 5वा गडी या षटकातील होतोय बाद. रनआउटच्या स्वरूपात आपण पाहताय 5 षटक संपली आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 42 धावा आणि 43चं लक्ष असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. शिवतेज न्हावे आणि त्यांच्या विरोधात टीम फाईट करेल रुपेश दादा प्रतिष्ठान कान्होळ. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कौल आपण करूयात. टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला या ठिकाणी जोडले जात आहेत. रुपेश दादा प्रतिष्ठान कान्होळ आणि त्यांच्या विरोधात शिवतेज न्हावे. या 2 संघांच्या दरम्यान आपण टॉस करतोय. सकाळचं सत्र दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. वेलकम, गुड मॉर्निंग.
नाणेफेकीचा कौल आपण करूयात. आजच्या दिवसाची दुसरी मॅच असेल. हेड आणि टेल कॉल असेल कानोल टीमचा. नाणेफेकीचा कौल, कॉइन स्विंग केला जातोय. हेड इज अ कॉल आणि टॉस जिंकलाय या ठिकाणी आपण पाहताय तर स्वर्गीय रुपेशदादा प्रतिष्ठान कानोल टीमनं. सकाळचं सत्र 5 षटकांची मॅच आहे. गुड मॉर्निंग. निर्णय काय घ्याल? सर, आमचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल प्रथमतः आणि एक कमीत कमी स्कोअरमध्ये समोरच्या टीमला रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण समोरची टीम ही आमच्या मित्रपक्षच आहे आणि त्यांचं नेहमीचाच खेळ या ग्राउंडवर होतो. नक्कीच थोडंसं प्रेशर आहे आमच्यावर, परंतु प्रयत्न केले तर काही होऊ शकतं, हे क्रिकेटने आम्हाला शिकवलेलं आहे. नक्कीच नक्कीच प्रयत्न केले तर नक्कीच क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला यश मिळतं. तुमची टीम सुद्धा चांगली खेळते या वर्षीच्या हंगामात. 5 षटकांची मॅच आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. निश्चित इथं आल्यावरती कसं वाटतं? काकडपाडाकरांचं आयोजन तुम्हाला कसं वाटलं? प्रथमतः सर्व काकडपाडावासियांचे मी मनापासून स्वागत करतो, कारण हा मला वाटतं पहिलाच त्यांचं चषक असेल आणि ज्या प्रकारे त्यांनी हे आयोजन केलं आहे त्यासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा कानोल टीमकडनं आणि पुढे अशा स्पर्धा त्यांच्या मार्फत व्हाव्यात हीच अपेक्षा आणि त्यांना शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद. आपल्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. 5 षटकांची मॅच आता बॅटिंग करायची आहे. टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? नक्कीच आमचाही एक क्षेत्ररक्षणाचाच निर्णय असता, पण ठीक आहे, बॅटिंग जरी असली तरी काही हरकत नाही आहे. खेळ आहे, एकदा बॅटिंग बॉलिंग करायचीच आहे, मग ती नंतर असो किंवा सुरुवातीचा असू दे. 5 षटकांची मॅच यावर्षी तुमचा खेळ कसा राहिलाय? टीम किती फॉर्ममध्ये आहे आणि तुमच्यासाठी घरचं मैदान किती धावा जमवाल? नक्कीच 70+ धावा मारण्याचा आम्ही प्रयत्न करू. 70+ धावा मारण्याचा प्रयत्न असेल. तुम्हाला आयोजन कसं वाटतं? या नियोजनासाठी काय सांगाल? नक्कीच खूप छान नियोजन आहे त्यांचं. आज फायनल डे आहे, टीमसुद्धा खूप सपोर्ट करत आहेत, त्यामुळे MPSAच्या जेवढे टीम आहेत त्या खरंच खूप आयोजनासाठी खूप सपोर्ट करतात. वेळ टू वेळ, टाईम टू टाईम इथे येऊन हजेरी जाऊन टाईम टू टाईम मॅच फिनिशसुद्धा करतात. त्यामुळे खरंच आणि आयोजन खूप छान आहे. त्यांना असेच आयोजन दरवर्षी ते करत राहो. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नक्कीच एक प्रश्न माझ्या मनामध्ये राहून गेला होता. शिवतेज न्हावे चषक ही टुर्नामेंट आम्हाला फार लवकर या ठिकाणी मैदानावरती होईल अशी आमंत्रण सुद्धा आलं होतं. त्या टुर्नामेंटचं आपलं काय स्टेटस आहे? नक्कीच आम्ही आपली MPSAची पहिलीच टुर्नामेंट आम्ही अरेंज केली होती, पण यावर्षी पाऊस खूप लेट झाला, त्यामुळे मैदानी ओझं होतं आणि ती सिच्युएशनसुद्धा नव्हती की टुर्नामेंट ठेवायची आणि कधीही पाऊस पडू शकत होता. त्यामुळे आम्ही ती टुर्नामेंट त्यावेळी कॅन्सल केली. पण MPSAमध्ये एवढे आयोजक आहेत की डेटच नंतर आम्हाला खाली नाही मिळाली. कंटिन्यू प्रत्येक आठवड्याला तुम्ही बघाल तर प्रत्येक आठवड्याला टुर्नामेंट, एवढ्या टुर्नामेंट कोणत्या आपल्या जवळच्या असोसिएशनमध्ये होत असतील असं आम्हाला तरी नाही वाटत आहे. आणि ही MPSAची दिवसेंदिवस होत चाललेली प्रगती आहे आणि अशीच प्रगती MPSA वर्षानुवर्ष करत राहो आणि चिरंतन टिको, हीच सदिच्छा. नक्कीच नक्कीच शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा लवकरच डेट मिळेल. टॉस बॉक्स मध्ये न्यूज आली आहे. नाणेफेक जिंकली कानोल टीमनं आणि या ठिकाणी आपण पाहताय तर क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. नेक्स्ट मॅच मध्ये शिवतेज न्हावे हा संघ फलंदाजी करताना पाहायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती ज्या ठिकाणी सामना चालू झाला आहे. चेस सुरुवात होतीये. 43 टू विन. त्रेचाळीस धावांचं लक्ष इथे आहे आणि आपण पाहताय तर सुरुवातीच्या पहिल्या षटकात 20 धावांच्या त्या खेळानंतर आपण पाहिलं तर ब्रेक लावला ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमनं. जबरदस्त कमबॅक युटर्न घेऊन आले आणि बॅकफूट पंच दिला. 42 वरती रोखलंय. आता 43चा पाठलाग. कशा पद्धतीने धावा बनवल्या जातील? जयभोले कोरावले हा संघ सुद्धा धाकड संघ आहे, संघर्षासाठी ओळखला जातो. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल, पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळतोय. सरळ विकेट किपरच्या हातात. दमदार सुरुवात. मॅच बनेगा. पहिल्याच बॉलवरती आलेला डॉट आपल्याला सांगून जातोय हा सामना अतिशय दर्जेदार चालेल. आमच्या सर्व काकडपाडा वासियांचं मनापासून आम्ही स्वागत करतो, त्याचबरोबर त्यांचं मनापासून कौतुक करतोय. अगदी दर्जेदार आयोजन नियोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. सर्व आयोजन समिती दिवस रात्र एक करून मेहनत घेतीये.
आणि हा फटका तुम्ही पाहताय दमदार, जागेवरनं खडे खडे दे धमाका षटकार. षटकाराच्या मदतीने इथे सुरुवात झाली आहे. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघासाठी फ्युचर ब्राईट असावं अशा पद्धतीनं ठोकलेला हा षटकार महेशनं स्ट्राईक वरती आहे आणि त्यानं हल्ला केलाय. राईट मोर द विकेटनं लगेच कमबॅक. मजा येईल मॅचला. एक षटकार त्यानंतर लगेच डॉट. 3 चेंडू फेकून झाले, 6 धावा आल्यात. 5 षटकांची मॅच, 43चं टार्गेट. सकाळचं सत्र, दमट वातावरण आणि निश्चित अशा वातावरणामध्ये तुम्ही पाहाल तर गोलंदाजांना सुद्धा हलकीची संधी मिळत असते. मात्र हे मैदान जर तुम्ही पाहाल तर हाय स्कोरिंग आहे. सकाळच्या सत्राचा फायदा उचलावा लागेल कोरावडे टीमला. गोलंदाज भावेशवरती विश्वास दाखवला. इथे लोअर फुलटोच खेळून काढलाय. वाईडी स्लॉंगॉनला फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडतोय, फेकतोय. एकच सिंगल धाव मिळेल. 1 धावेच्या मदतीनं या ठिकाणी धावफलक पुढे सरकेल. सेन्सिबल क्रिकेट दाखवलं चांगल्या पद्धतीने. इथे एक सिंगल धाव त्यानं कंप्लीट केली. 1 धावेच्या मदतीनं धावफलक 7 वरती जाऊन पोहोचले. षटक पहिल्या षटकात आपण आहोत. विवर असणं पहा तुम्ही. 9 फिल्डर 30 यार्ड मध्ये. विकेट किपर आहे. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग. गलीमध्ये फिल्डर तुम्ही पाहताय अगदी पॉइंटच्या बाजूला. कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड मध्ये. मिड ऑफ 30 यार्ड. ऑफसाइड पॅक केली आहे 30 यार्ड मध्ये. स्क्वेअर लेग वरती शॉर्ट स्क्वेअर लेग. इथे गलीमध्ये मारण्याचा प्रयत्न होता. पॉइंटच्या हातामध्ये झेल जातोय, मात्र झेल ड्रॉप. धावा कमी आहेत मित्रांनो आणि अशा वेळेला तुम्हाला धावा वाचवाव्या लागतील. अशा पद्धतीचे झेल जर तुम्ही सोडणार, पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. आमच्या सोनवळे सरांचं सोपं सूत्र आम्ही तुम्हाला सांगतोय. गुरुजी आहेत, जसे ते शाळेमध्ये शिकवतात तसंच त्यांचा मैदानावरती आल्यानंतर सुद्धा गाढा अभ्यास आपल्यापर्यंत ते पोहोचवत असतात. व्हॉइस ऑफ अस्नोली शहापूर आमचे मार्गदर्शक हेमंतजी सोनवळे गुरुजी, आमचे समालोचक मित्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अगदी जीवाभावाचा माणूस आहे. दिल का दर्या, दर्या दिल बंदा. सर आपण आलात, आपलं काकडपाडा वासियांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. चांगली मॅच पाहायला मिळेल. राईट मोर द विकेट. हलक्या हाताने कट केलंय. कव्हरला फिल्डर आहे त्या ठिकाणी. इथे सुद्धा संधी होती. रिस्की सिंगल कंप्लीट केली. रिस्क आहे तो इश्क आहे. सिंगल येईल. सिंगल आली आणि 1 धावेच्या मदतीनं धावफलकावरती पाहताय 10 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 10 धावांच्या मदतीनं सुरुवात केली आहे. चांगलं लाईव्ह कव्हरेज तुम्ही पाहताय. टेनक्रिकच्या आमचे सर्व ऑफिशियल टीमला तुम्ही पाहताय. जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून या परिसरातील आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील, महाराष्ट्रभरातील मोठमोठ्या स्पर्धा टेनक्रिक वाहिनी सातत्यानं कव्हर करताना पाहायला मिळाली. गेल्या काही वर्षांमध्ये अगदी गल्लीतील खेळाडू दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून ते वर्ल्ड वाईड पोहोचवण्याचं काम टेनक्रिकनं केलं. भरपूर सारे लाईव्ह इव्हेंट्स सातत्यानं त्यांच्या माध्यमातून कव्हर केले जात आहेत. कुणाल दादा म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आपण करूयात. ज्या पद्धतीची त्यांची यशाची यशोगाथा उंच चालली आहे, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण अजून देऊयात. राईट मोर द विकेट. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. पहिलाच बॉल डॉट. पहिल्या षटकात 10 आल्या. त्यानंतर इथे दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. महेश आलाय आणि महेशनं प्रकाश आलाय आणि प्रकाशनं हा डॉट फेकलाय. पहिल्या षटकात 10. इथे पहिला डॉट. 43चा पाठलाग. परिस्थिती गंभीर. हा सुद्धा चांगला आहे. हा सुद्धा चांगला होता, मात्र विकेटच्या मागे पकडण्यात अयशस्वी. 4 धावा मिळत आहेत नशिबाच्या. लॉंग स्टॉप एंडला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौका. बाईच्या स्वरूपात या 4 धावा मिळत आहेत. 4 धावा येतील. गोलंदाज करेल तर काय करेल. अशा प्रकारच्या धावा वाचवाव्या लागतील. ऑलरेडी
आपल्याकडे धावा थोड्याशा कमी आहेत, ह्या वाचवायच्या असतील तर अशा पद्धतीच्या धावा तुम्हाला थांबवाव्या लागतील. या षटकाचं कौतुक सातत्यानं केलं जाईल गोलंदाज प्रकाशचं, कारण एक झेल सुटला, एक धावबाच्या स्वरूपात मिळालेली संधी सुटली, एक बॉल डॉट यायला हवा होता, तो चौकार आला, त्यानं प्रेशर क्रिएट केलं. मात्र गायक कितीही चांगला असला मित्रांनो, त्याला वादकांची चांगली साथ फार गरजेची असते, तेव्हा ते गाणं सजतं फुलतं. इथे मिस टायमिंग, चेंडू जातो मिड विकेटला, फिल्डर त्या ठिकाणी. अशा पद्धतीच्या चुका जर कराल तर तुम्हाला अडचणी येतील मित्रांनो. आयुष्य जगण्याचं सोपं सूत्र असतं, पगार कमी असेल खर्च कमी करा, आवाक्यात ठेवा, नाहीतर धंदा करता करता धंद्याला माणूस लागतो. इथे धावफलक पुढे सरकले, जाऊन पोहोचलं 16 वरती, 16. पाठलाग 43चा आणि चांगलं क्रिकेट या ठिकाणी दोन्ही संघ पेश करतायत. गोलंदाज प्रकाशचं कौतुक, मात्र इथे थांबायला वेळ नाही, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. षटक क्रमांक 2 ची इथं पाहायला मिळते. निश्चितच खेळ चालू आहे, धावफलकावरती आहेत त्या 22. या षटकारानं मात्र इथून इरादे स्पष्ट केले. बॅट्समन प्रवीण आणि महेश सलामीची जोडी मैदानावरती फलंदाजी करतायत. प्रवीणच्या बॅटमधनं आलेल्या 6 धावा इथे विजयातला अंतर कमी करतायत. सुरुवातीचे 4 चेंडू होते चांगले, मात्र शेवटच्या 2 चेंडूंवरती हल्ला बोल केलाय. फिल्डर पाठलाग करतायत, काळजी घ्या मित्रांनो, काळजी घ्या. तिथे अडवण्याचा प्रयत्न यशस्वी केलाय, चांगली फिल्डिंग, जबरदस्त कमिटमेंट. चेक करायचंय सीमारेषेवरती, आपण चेक करूयात. आमचे ऑफिशियल पंच प्रवीणजी विशेषर या ठिकाणी आज ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये पहिल्या दिवसापासून भरपूर चांगली कामगिरी ते पार पाडतायत. धावफलकावरती 22 धावा. बावीस झाल्यात. शेवटच्या बॉलवर नक्की काय घडलंय आपण पाहतोय. टेनक्रिकच्या कॅमेरानं टिपलंय. जगदीशजी दुधकर सर त्या ठिकाणी चेक करतायत. इट्स सेफ. 3 धावा कंप्लीट झाल्या. धावा होत आहेत इथून पाहिलं तर 25 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात या ठिकाणी दिली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तब्बल पाहायला मिळत आहेत 25 धावा. विजयाच्या दिशेनं चांगली वाटचाल या ठिकाणी करतायत. इथे समोर ड्राईव्ह करतोय, चांगल्या पद्धतीने खेळला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय, फिल्डर पाठलाग करेल, मात्र आता आम्हाला लवकर विजय मिळवायचा आहे. इथे सुरुवात केली आहे दमदार, चौकार. धकाधकीचा आहे पंढरी दादा. निश्चितच तुमच्या सर्व मेहनतीला आम्ही हॅट्सअप करतोय. आयुष्याचं रहाट गाडगं बाजूला ठेवून काही माणसं एकत्रित येत असतात आणि एकत्रित आल्यानंतर अशा प्रकारचे सोहळे रंगत असतात. सर्व काकडपाडा वासियांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय, कौतुक करतोय. पहिलं पर्व आहे मात्र दमदार युवा पर्व. सर्व युवा मित्रांचं आम्ही मनापासून कौतुक करतोय. पंढरी दादा घागस, निलेश दादा घागस, समीर दादा घागस, पंकज कडव, विनोद घागस, मोतीराम घोरड, निलेश पवार, कल्पेश मारसे, अजित घागस, अमोल रसाळ, जय हरड, करण घोरड, राम इसामे, जितेश तुंगे आणि संपूर्ण सिद्धिविनायक काकडपाडा आणि काकडपाडा ग्रामस्थ ज्यांचं कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल मित्रांनो, जरूर आपली सर्वांची माफी मी मागतोय. मात्र या सर्व आयोजन समितीचा आम्ही अगदी हृदयाच्या अंतकरणापासून कौतुक करतोय. चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून. इथे पहा फटका दमदार, स्टेट डाऊन द ग्राउंड, 1 बाउन्स, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार.
धावफलकावरती तब्बल 35 धाबा पाहायला मिळत आहेत. 35 धाबा इथे स्कोरबोर्ड वरती. विजयाच्या दिशेनं वाटचाल, विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करत असताना आंबेगावकर. चांगलं क्रिकेट इथे सुद्धा पहा, विकेटच्या मागे मॅच कदाचित सोडली की काय. वाईट बॉल आणि त्यानंतर सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 5 धावा मिळतील पंजा. कार आणि या मॅच मध्ये तुम्हाला भरपूर हिरो पाहायला मिळाले. मात्र ज्यानं खऱ्या अर्थानं आंबेगावकरांना मॅच मध्ये कमबॅक करून दिलं, मेडन षटक हाताळत असताना 3 विकेट ज्यानं ऐन मोक्याच्या वेळेला मिळवल्या आणि खतरनाक धोका दिला जय बोले कोरावले या टीमला, तो सनी ठरलाय.